आपण अर्थसंकल्पाची रचना पाहिली. त्याच्यामध्ये अर्थसंकल्पाचे दोन प्रकार पडतात. एक महसुली अर्थसंकल्प आणि दुसरा भांडवली अर्थसंकल्प. महसुली अर्थसंकल्पामध्ये सरकारची महसुली जमा आणि महसुली खर्चाचा समावेश असतो. तर भांडवली अर्थसंकल्पामध्ये सरकारच्या भांडवली जमा आणि भांडवली खर्चाचा समावेश असतो. तो आपण पाहूया महसुली जमेमध्ये काय असतं. महसुली अर्थसंकल्पामध्ये महसुली जमा. महसुली जमेमध्ये काय, एक कर उत्पन्न आणि दुसरं करेतर उत्पन्न. मग कर उत्पन्नामध्ये कुठलं कुठलं, एखाद्या उत्पन्नावरील कर किंवा वस्तू व उत्पन्नावरील कर. एकतर एखाद्या वस्तूवर लावलेला कर किंवा एखाद्या सेवेवरती, म्हणजे जेवढं काही टॅक्स फॉर्म मध्ये कलेक्शन होतं हे कुठल्या जमेमध्ये जातं, महसुली जमा. नेक्स्ट करेतर, म्हणजे करामधला महसूल कशामध्ये जातो, महसुली जमेमध्ये. करेतर मध्ये कुठलं कुठलं, राजकोषीय सेवा. म्हणजे आता आपल्याला माहिती आहे चलनी नोटा नाणी यांची छपाई कोण करतं, गव्हर्नमेंट करतं. तर चलनी नोटा नाण्यामधून मिळणारा नफा, म्हणजे जरी चलनी नोटा नाण्याची छपाई आरबीआय करत असेल पण त्याच्यामधून मिळणारा नफा हा कुणाला जातो, हा सेंट्रल गव्हर्नमेंटला जातो किंवा केंद्र सरकारला जातो. व्याज उत्पन्न, आता गव्हर्नमेंट काय करतं, म्हणजे केंद्र सरकार वेगवेगळ्या राज्यांना कर्ज देत असतं. त्या कर्जावरती दिलेलं व्याज, हे बघा, कर्ज सपोज घटक राज्य व केंद्रशासित प्रदेशांना दिलेला कर्जावरील व्याज जर केंद्र सरकारने केंद्रशासित प्रदेश किंवा राज्य यांना कर्ज दिलं तर तो कर्ज कशात जाणार, भांडवली खर्चामध्ये. पण त्या कर्जावरचं सरकारला व्याज येणार असेल, सरकारने कर्ज दिलं त्याला व्याज सरकारला व्याज रिटर्न जात असेल, त्याचं जो व्याज जाणार हे महसुली जमेमध्ये. महसुली जमा, घटक राज्य व केंद्रशासित प्रदेशांना दिलेल्या कर्जावरील व्याज, नफा व लाभांश, आरबीआय, सार्वजनिक बँका इत्यादींमधून मिळणारा नफा. आता जे सार्वजनिक कंपन्या असतील, एव्हेल, सेल ज्या आहेत वेगवेगळ्या, त्याच्यामधून जो सरकारला नफा मिळतो हा नफा सुद्धा कुठे जातो, महसुली जमेमध्ये. नफा किंवा लाभांश तो काय काय जातो महसुली जमेमध्ये, कर उत्पन्न किंवा करेतर उत्पन्न. करेतर उत्पन्नामध्ये काय, चलनी नोटा नाण्यांवरचा नफा, व्याज आणि लाभांश किंवा नफा. सो आपण नेक्स्ट पाहतोय भांडवली जमा. पहिली आता काय पाहिली आपण, महसुली जमा. कर्ज उभारणी, आता सरकारने अंतर्गत किंवा बाह्य कुठल्याही प्रकारचं डायरेक्टली कर्ज घेतलं, कर्जावरचं व्याज हे जातं, म्हणजे सपोज राज्यांनी केंद्र सरकारने राज्याला कर्ज दिलं पण त्या कर्जाचं राज्यांनी केंद्र सरकारला परत दिलं काय, व्याज, ते व्याज जाईल महसुली जमेमध्ये. पण केंद्र सरकारने राज्याला दिलेलं जशास तसं कर्ज, सपोज केंद्र सरकारने राज्याला एक 10,000 करोडचं कर्ज दिलं पण आणि सरकारने काय केलं, ते 10,000 करोड सगळे वापस दिले, तर ती कर्ज दिलेली अमाऊंट जाईल भांडवली जमेमध्ये आणि त्या 10,000 करोड वरती दिलेलं व्याज जाईल महसुली जमेमध्ये. तो कर्ज उभारणी. इतर देणी, सरकार वापरत असलेल्या जनतेच्या अल्प बचती, पेन्शन, प्रोव्हिडंट फंड, पोस्टातील बचती. हे बघा कुठले कुठले, जे वेगवेगळे अल्प बचती असतात, वापरत असलेल्या जनतेच्या अल्प बचती, पेन्शन, प्रोव्हिडंट फंड, पोस्टातील बचती, ह्या सगळ्या ज्या की कधी ना कधी तरी रिटर्न द्यायच्या असतात. प्रोव्हिडंट फंड कसे असतात, एक टेम्पररी बेसवरती सरकारकडे असतात पण भविष्यात कधी ना कधीतरी त्या व्यक्तीला परत द्यायच्या असतात, ते जातं महसुली जमेमध्ये, सॉरी भांडवली जमेमध्ये. कर्जाची वसुली, कर्जाची वसुली आपण पाहिलं की सरकारने जर राज्याला व्याज दिलं आणि राज्याने ते परत दिलं तर ते कुठे जाणार, महसुली भांडवली जमेमध्ये. इतर भांडवली मिळकत, उदाहरणार्थ निर्गुंतवणुकीतून प्राप्त होणारा नफा. सरकारची कंपनी, सार्वजनिक कंपनी, आणि सार्वजनिक कंपनीमध्ये त्या कंपनीमध्ये खूप सारा लॉस होते, प्रॉफिट हा काहीही होत नाही. मग त्या सार्वजनिक कंपनीचं डिसइन्व्हेस्टमेंट करायची असेल, म्हणजे निर्गुंतवणूक करायची असेल, आणि निर्गुंतवणुकीतून जो पैसे येतील ते सगळे कुठे जातील, आता डायरेक्टली कंपनी विकायची म्हणजे जास्त अमाऊंट मध्ये येणार आहे, मग ते कुठे जाणार आहे, भांडवली जमेमध्ये. भांडवल काय असतं, जास्त अमाऊंटचे जे पैसे असतात ते कुठे जातात, भांडवली जमेमध्ये. आपण नेक्स्ट पाहतोय महसुली खर्च. त्या खूप इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहेत, महसुली जमा, भांडवली जमा, महसुली खर्च, भांडवली खर्च. त्याच्यामध्ये आपण दोन पाहिलात, एक भांडवली जमा आणि महसुली जमा. आता आपण पाहतोय महसुली खर्च. केंद्र पुरस्कृत व केंद्रीय योजनावरील महसुली खर्च, उदाहरणार्थ सार्वजनिक मालमत्तेचे देखभाल.
हे बघा, भांडवल महसुली खर्च म्हणजे काय? सपोज आता महाराष्ट्राने काय केली, एक लाडकी बहीण योजना म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या योजना असतील, सपोज महाराष्ट्राची सोडून द्या, कुठली इंदिरा आवास योजना असेल, काही असेल, इंदिरा आवास योजनेसाठी सरकारला एखादं असं एक कार्यालय करायचं असेल की सगळ्यांनी व्हिजिट दिली, म्हणजे व्हिजिट म्हणजे काही प्रॉब्लेम आला तर तिथे गेले पाहिजे. सो अशा गोष्टीसाठी एखादं कार्यालय ओपन करून त्याच्यामध्ये जे कर्मचारी नेमते, आता कार्यालय म्हटल्यानंतर तिथं स्टाफ लागणार काम करायला. सो त्या स्टाफचं काय बोलतं, हे केंद्र पुरस्कृत केंद्रीय योजनावरील महसुली, त्या स्टाफ मध्ये जे कर्मचारी लोक आहेत त्या कर्मचारी लोकांना जे पेमेंट द्यायचंय, त्या पेमेंटवरती होणारा खर्च हा महसुली खर्च. आणि त्या सरकारने इंदिरा आवास योजनेसाठी एका कार्यालयाचीच निर्मिती केली, तो झाला भांडवली खर्च. म्हणजे भांडवली खर्चातून कुठल्या तरी गोष्टीची, एखाद्या भांडवलाची निर्मिती होत असते. या केसमध्ये भांडवल कुठलंय? ते आवास इंदिरा आवास योजनेमधलं कार्यालय हे त्याचं भांडवल आहे. आणि त्याच्यामध्ये जे काम करणारा स्टाफ आहे, त्या स्टाफ वरती होणारा खर्च म्हणजे त्यांना पेमेंट देण्यासाठी होणारा खर्च हा सरकारचा महसुली खर्च आहे. आणि त्या कार्यालयाचीच निर्मिती स्वतः हा त्यांचा भांडवली खर्च आहे. घेतलेल्या कर्जावरील व्याज खर्च. आता आपण पाहिलं, सरकार एक तर राज्य अंतर्गत कर्ज घेतं किंवा एक तर बाह्य कर्ज घेतं. आता अंतर्गत कर्जामध्ये घेतलेल्या कर्जावरचं व्याज, सरकारने IMF कडून कर्ज घेतलं, त्या IMF कडून कर्जावर घेतलेल्या कर्जावरती सरकारला व्याज, IMF ला व्याज द्यायचं असेल तर त्यांनी IMF ला दिलेलं व्याज हा सरकारचा महसुली खर्च. आणि जर सरकारने IMF कडून जे कर्ज घेतलं ते जशास तसं कर्ज वापस दिलं त्यांना, तर ते कर्ज आहे भांडवली खर्च. हे बघा लक्षात घ्या, IMF कडून सरकारने कर्ज घेतलं, पण आता IMF का असं देणार नाही फ्री मध्ये, ते म्हणाल व्याज द्या मला. त्या व्याजामध्ये जर सरकारने IMF ला व्याज दिलं तर तो झाला महसुली खर्च, आणि IMF कडून घेतलेला जेवढं आहे तेवढं कर्ज परत दिलं तर तो झाला भांडवली खर्च. संरक्षणावरील महसुली खर्च. आता आहे बघा, सपोज काय केलं गव्हर्नमेंटने, एक तोफा असतात बघा, तोफांचा कारखाना काढला. तोफांचा कारखाना काढला, आता कारखाना काढला म्हणजे कारखान्यामध्ये काम करण्यासाठी कर्मचारी पाहिजे, वर्कर्स पाहिजे. तोफा कोण बनवणार? मग तोफा बनवण्यासाठी जे काही कर्मचारी वर्ग लागणार, त्या कर्मचारी वर्गावरती त्यांचा पगार, त्यांच्या सगळं प्रशासन चालवण्यासाठी जो खर्च लागणार तो जाणार महसुली खर्चामध्ये. आणि त्या संरक्षणामध्ये ज्या तोफांची निर्मिती होणार, त्या तोफांची निर्मिती किंवा एखादा कारखाना उभा करणार, तो झाला सरकारचा भांडवली खर्च. म्हणजे एक लक्षात येते का, भांडवली खर्चामध्ये काहीतरी भांडवलाची निर्मिती होते, पण महसुली खर्चामध्ये काहीही उरत नाही, पैसा आला तसा निघून जातो. पण भांडवली खर्चामध्ये काही ना काहीतरी सरकारला भेटलं पाहिजे, काही ना काहीतरी भांडवल स्वरूपात सरकारला भेटलं पाहिजे. तो नेक्स्ट नागरी प्रशासनावरील खर्च, त्यांचे पगार, पेन्शन, कार्यालयीन खर्च, जे काही गव्हर्नमेंट ऑफिसर्स असतील, गव्हर्नमेंट ऑफिसर्स त्यांचे पगार असतील, त्यांचे पेन्शन असतील, भत्ते असतील, हा सगळा सरकारचा महसुली खर्च आहे. आपण एक चांगल्या प्रकारे महसुली खर्च कव्हर केलाय. नेक्स्ट पाहतोय आपण भांडवली खर्च. केंद्र पुरस्कृत व केंद्रीय योजनावरील भांडवली खर्च. हे बघा, आता भांडवली खर्च पाहतोय आपण. सपोज काय केलं, केंद्र सरकारने एका धरणाची निर्मिती केली. धरणाची निर्मिती केली, काय झालं, भांडवल उभं झालं. काही ना काहीतरी दिसतंय ना तुम्हाला भांडवल स्वरूपात, तिथे धरण दिसतंय ना. मग धरणाची निर्मिती, जलसिंचनावरील खर्च, ग्रामीण भागात एखादं धरण बांधलं तर हा झाला सरकारचा भांडवली खर्च. आणि त्या धरणाच्या देखरेखीसाठी एखादा त्यांनी वॉचमन ठेवला किंवा तिथे वेगवेगळे अधिकारी असतील तर त्या अधिकाऱ्यांवरती, त्यांच्या पगारांवरती होणारा खर्च हा झाला महसुली खर्च. तर नेक्स्ट, राज्य व केंद्रशासित प्रदेशांच्या योजनांना केंद्राने दिलेल्या मदतीतील भांडवली खर्च. हे बघा, आता महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना चालू केली. लाडक्या बहीण योजनेमध्ये आता सगळं ऑनलाईन चालू आहे, त्याचं एखादं ऑफिस नाहीये, तर सेंट्रल गव्हर्नमेंट काय म्हटलं की चला त्याला एखादं ऑफिस नाही, मी तुम्हाला प्रत्येक जिल्ह्याला एक ऑफिसची निर्मिती करून देतो. मग ही मदत कुणी केली? केंद्र सरकारने. कुणाला केली? राज्य सरकारला. राज्य सरकारला केलेल्या मदतीमध्ये ते काय म्हटले, लाडक्या बहीण योजनेअंतर्गत जे काही प्रॉब्लेम्स येतील
त्या प्रॉब्लेम्सला सॉल्व्ह करण्यासाठी आपण एक प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक कार्यालय ठेवू आणि त्याची निर्मिती केंद्र सरकार करून देईल. तर काय, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाच्या योजनांना केंद्राने दिलेल्या मदतीवरील भांडवली खर्च. मग आता ते भांडवल काय उभं राहिले, एक ऑफिस उभं व्हायलंय, काही ना काहीतरी उरतंय. पैसा आला तसा निघून जातोय का नाही, सरकारच्या मालकीची एक वस्तू उरते ते म्हणजे ते ऑफिस, म्हणजे हा झाला भांडवली खर्च. संरक्षणावरील भांडवली खर्च आपण पाहिला आताच, तोफांचा कारखाना. तोफांचा कारखाना म्हणजे तोफांची निर्मिती झाली, सरकारला काय भेटल्या, तोफा भेटल्या. मग तो कुठला झाला, भांडवली खर्च संरक्षणावरचा. आणि तोफांच्या तिथे सगळं तोफा बनवणारे कर्मचारी वर्ग किंवा वर्कर्स असतील, त्यांच्यावरती जो पैसा खर्च केला तो झाला महसुली खर्च. नेक्स्ट, राज्य व केंद्रशासित प्रदेश सार्वजनिक उद्योग इत्यादींना दिलेले कर्ज. सरकार सगळ्यांना कर्ज देत असतं. एक स्टेट गव्हर्नमेंट असेल, युनियन टेरिटरीज असतील किंवा सार्वजनिक उद्योग असतील, यांना दिलेली कर्ज. त्यांनी डायरेक्टली त्यांना कर्ज दिले तर ते कुठला झाला, भांडवली खर्च. घेतलेल्या कर्जाची परतफेड. आणि सरकारने जर कोणाकडून कर्ज घेत असेल आणि त्यांनी जशास तसं कर्ज परत केलं, हा पण सरकारचा काय झाला, भांडवली खर्च. आणि त्या कर्जाचं व्याज दिलं असेल तर तो महसुली खर्च. अशा प्रकारे आपण एक महसुली खर्च, भांडवली खर्च, महसुली जमा, भांडवली जमा, त्या एक बऱ्याच अवघड वाटणाऱ्या किंवा न समजणाऱ्या कॉन्सेप्ट आपण क्लिअर करण्याचा प्रयत्न केलाय. होप सो तुम्हाला समजले असतील. नेक्स्ट, अर्थसंकल्पाचे प्रकार. समतोल अर्थसंकल्प, बॅलन्स्ड बजेट. अर्थसंकल्पाचे किती प्रकार पडतात, एक नॉर्मल वेला 3. बॅलन्स्ड बजेट, समतोल अर्थसंकल्प, सिल्कीचा अर्थसंकल्प, सरप्लस बजेट, आणि थर्ड आहे तुटीचा अर्थसंकल्प, डेफिसिट बजेट. समतोल म्हणजे काय, बॅलन्स्ड, खर्च तेवढा, उत्पन्न तेवढं. बॅलन्स म्हणजे त्याच्यामध्ये काहीच नाही, सरकार जेवढं कमवणार तेवढं खर्च करून टाकणार, ह्याला आपण बॅलन्स बजेट म्हणतो. नेक्स्ट, शिल्केचा अर्थसंकल्प, जेवढं कमवणार त्याच्यापेक्षा खर्च कमी करणार, हा कुठला झाला, शिल्कीचा अर्थसंकल्प. आणि थर्ड, तुटीचा अर्थसंकल्प, उत्पन्न कमी खर्च जास्त. याच्यामध्ये काय होणार, सरकारकडे पैसे, जे सरकारचं उत्पन्न ते थोडंसं कमी आणि सरकारचा खर्च हा त्याच्यामध्ये जास्त असणार. भारतामध्ये सहसा तुटीचा अर्थसंकल्प मांडला जातो. हे बघा, तुटीचा अर्थसंकल्प अंदाजे उत्पन्नापेक्षा अंदाजित खर्चापेक्षा जास्त मांडलेला असतो. भारताच्या विकसनशील देशात मुख्यतः तुटीचा अर्थसंकल्प सादर केला जातो. म्हणजे तुटीचा अर्थसंकल्प कशामुळे, अर्थव्यवस्थेला चालना मिळण्यासाठी आपण तुटीचा अर्थसंकल्प सादर करतो. अशा प्रकारे आपण एक सार्वजनिक वित्तामधल्या बऱ्यापैकी कॉन्सेप्ट क्लिअर करण्याचा प्रयत्न केला आहे. सो थँक्यू.